वंचित बहुजन आघाडी वतीने हदगाव येथे भव्य कार्यकर्ता मेळावा। पक्षाला संधी दिल्यास निवडणूक पण लढू, डॉक्टर बी.डी. चव्हाण। आज वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। त्या कार्यक्रमाला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अभिवादन करतो डॉक्टर राजेश महात्मा ज्योतिबा फुले पालमकर, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, जगद्गुरु सेवा अध्यक्ष देवानंद पाईकराव हिदायत खान पठाण, तालुका उपाध्यक्ष कैलास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्लब हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यकर्त्या मेळाव्याला अनेक पक्षातील काही कार्यकर्त्यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला। डॉक्टर बी.डी. चव्हाण माध्यमाशी बोलताना म्हणाले की हिंगोली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व ठाकरे शिवसेना गटांच्या उमेदवारामध्ये खरी लढत या दोघांमध्ये लढत असल्याचे बोलून दाखविले। यावेळेस हदगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाभलाय। आता मी काल दिवसभर हिंगोली जिल्ह्यामध्ये फिरलो। आता मी इस्लामपूर किनवटमधून आलो, पण प्रचंड मोठी लाट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मला दिसून आलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की सत्ता परिवर्तन यावेळेस निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही। आपण इच्छुक आहात सर हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी? हो, मी तर यापूर्वीसुद्धा 2 वेळेस लोकसभा लढवली आहे आणि आता तिसऱ्यांसुद्धा लढाई करायची आपली तयारी आहे। पण श्रद्धेय बाळासाहेब जर काय आपल्या खांद्यावर ते धुरा देतील तर आपण सक्षमपणे या मतदारसंघामध्ये लढण्यासाठी तयार आहोत आणि तशी इच्छासुद्धा माझी आहे। मी साहेबांनासुद्धा ती बोलून दाखवलेली आहे। महाविकास आघाडीबद्दलची युती तुटली त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं युती तुटली फार चांगलं झालं, कारण कुठंच आम्हाला जागा देत नव्हते। जे आम्ही त्यांना सांगितलं होतं हिंगोली द्या, आम्हाला परभणी द्या, आम्हाला माढा द्या, आम्हाला तुम्ही अकोला द्या, आम्हाला तुम्ही अमरावती द्या, चंद्रपूर द्या, ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्हाला द्या। पण ह्यांनी असं घोळ घातलंय की 2-3 ठिकाणाचं बोळवण करायचं आणि ज्या ठिकाणी आमचे उमेदवारसुद्धा नाही त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी द्यायची। त्यामुळे बाळासाहेबांनी जे काही निर्णय घेतला आहे ते निश्चितपणे महाराष्ट्राच्या ओबीसी बहुजन समाज असेल, लहान लहान जाती धर्माला त्यांनी उमेदवारी देत आहेत। त्या सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि बाळासाहेबांना हे आश्वासन देतो की यावेळेस निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची ताकद आणि बाळासाहेबांचे उमेदवार निवडून येतील। साहेब, सध्या 2 पक्षाला तिकीट सुटलीत, विद्यमान खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार नागेश पाटील, तर आपली वंचितची लढत नेमकी कोणासोबत असेल? आता या ठिकाणी लढत तर आम्हाला कोणासोबत दिसत नाही आणि पहिल्यांदा आम्ही जर काय काम केलं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जात्यांत शक्ती जे आमची घटना बदलायला निघाली, जे आमच्या गोरगरीब लोकांचं सगळं आरक्षण हातातून घ्यायला निघाली, त्या भारतीय जनता पार्टीला मात्र आम्ही जमिनीत गाडलेलं आहे। आणि आमची काही लढाई आहे, आमची लढाई उभाटा गटाचे उमेदवार जे आहेत त्याच्यासोबत आमची लढाई होणार आहे आणि त्या लढाईमध्ये त्याला आम्ही 2ऱ्या नंबरवर 3ऱ्या नंबरवर तिकडं पाठवू। एखादं नवीन आलं तर ते सुद्धा येईल 2ऱ्या नंबरला, आम्ही 1 नंबरला आहोत। कारण हे ज्याला आम्हाला जे बी टीम म्हणतात की नाही, यांना आम्ही दाखवून देऊ ए टीम कोणती बी टीम कोणती। आम्ही विनिंग टीम आहोत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। आमच्याकडे मतदार आहेत, आमच्याकडे लोक आहे, आमच्याकडे कार्यकर्ते आहेत, ते इमानदार कार्यकर्ते आमच्याकडे खळी आहेत। खासदार हेमंत पाटील म्हणतात की मी विकास कामं केलीत आणि विकासाला पाहून लोक मतदान देतील। खरंच त्यांनी विकास केला आपल्याला काय वाटतं? नाही, आता मी आणखीन मैदानात आलो नाही। जेव्हा मैदानात आलो तेव्हा मग तेल फील लावून असं बढिया लंगोट बिंगोट कसून मैदानात यावं लागेल, मग घोळसागाळशी करू। आता काय आणखीन घोळसायची काही सध्या इच्छा नाही माझी, कारण मी आतापासून घोळसणं चालू केलं पळून फिरून जाऊ नये असं म्हणून मी थोडा प्रिकॉशन घेतो आहे। ओके, धन्यवाद।